भय धर परमेश्वराचं, भिवू नकोस. दोन आहेत, भय धर परमेश्वराचं आणि भिवू नकोस. परत नीट लक्ष देऊन ऐका. भय धर परमेश्वराचं आणि नंतर तो सांगतो भिवू नकोस. स्तोत्रसंहिता 33:8. आपण पहिलं बघणार आहोत परमेश्वराचं भय, की परमेश्वराचं भय धर परमेश्वराचं पाहणार आहोत. स्तोत्रसंहिता 33:8. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरत, अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरत, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरत, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगो. स्तोत्रसंहिता 34:11. स्तोत्रसंहिता 34:11. मुलांनो या माझे ऐका. मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयास शिकवेन. मुलांनो या ऐका. मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयास शिकवेन. निवडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज परमेश्वर सांगत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी देव बोलत आहे. स्तोत्रसंहिता 19:9. स्तोत्रसंहिता 19:9. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे. त्याने निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय सत्य आहे. तो सर्व काळ सदा सर्व काळ न्याय्य आहे. नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 13वे वचन. हे वचन आमच्या जीवनात कार्य करणार आहे. हीच वचन नीतिसूत्र 8:13. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग, उद्धमपणाची वाणी यांचा आम्ही द्वेष करतो. देवाचा आत्मा सांगत आहे परमेश्वराचे भय धर्म म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे. गर्व, अभिमान, कुमार्ग, उद्धमपणाची वाणी यांचा आम्ही द्वेष करतो. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचं भय म्हणजे काय? आता नीतिसूत्रानुसार आणि देवाच्या वचनानुसार जर आपण पाहिलं तर परमेश्वराचे भय म्हणजे नम्रतेनं, विश्वासानं परमेश्वराला पूर्ण समर्पित होणं. नम्रतेनं, विश्वासानं परमेश्वराला पूर्णपणे स्वतःला समर्पित करणं, की जेणेकरून फक्त त्याची आणि त्याचीच योजना आणि त्याचीच इच्छा आमच्या जीवनात पूर्णत्वास होईल. म्हणून आमच्या स्वतःचं सादरीकरण त्याला करणं, की माझं सर्वस्व घे, पूर्ण समर्पित होते विश्वासाने आणि नम्रतेने त्याच्या हातामध्ये स्वतःला देणं. माझ्या स्वतःसाठी मी राखून मला न ठेवणं, त्याच्या हातामध्ये देऊन टाकणं, त्याच्याच निर्णयात चालणं, त्याच्याच योजनेत चालणं, त्याच्याच वचनात चालणं म्हणजे परमेश्वराचं भय धरणं होय. त्याला म्हणतात परमेश्वराचं भय धरणं. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे पूर्णपणे मी विश्वास ठेवते देवावर. तो जे करेल, जे मला करायला सांगेल, जो त्या वचनाच्या द्वारे, या वचनाच्या द्वारे जे जे आज्ञा तो मला सांगत आहे आणि जे जे तो मला करायला सांगत आहे ते ते मी करेल, कारण तो माझ्या चांगल्यासाठी करतोय हा माझा विश्वास आहे. माझी आई आणि माझे वडील माझ्या वाईटासाठी मला कोणती गोष्ट सांगणार नाही. मला त्यांचं भय आहे, त्यांची आज्ञा मोडण्याचं भय आहे. कारण मला माहिती आहे जरी मला राग आला, जरी मला नको आहे, तरी देखील मला माहिती आहे मी जर त्यांची आज्ञा पाळली, मी जर त्यांचं ऐकलं तरच मी पुढं चांगलं जीवन जगू शकणार आहे. आणि मी जर चूक केली तर ते मला बदलून काढणार आहे, माझ्या संधी नातं तोडतील, मला बाजूला करतील. मला भय असतं. भय असतं म्हणून मी आईवडिलांना बाजूला करत नाही आहे. बायकोचं भय असतं नवऱ्याला. बायको सांगते हिच्याकडे बघू नको, तिच्याकडे बघू नको, असं करू नको, तसं करू नको, हे बघू नको, ते बघू नको, ते करू नको, ते करू नको. कामावर व्यवस्थित जा, नीट व्यवस्थित काम करा, पगार व्यवस्थित आणा घरात, लेकरांच्या शिक्षणाचं बघा, असं करा तसं करा. ती किरकिर त्याला नको असती, पण त्याला माहिती असतं आपली बायको आपल्यावर प्रेम करते म्हणून आपल्यासाठी चांगलं तेच ती करते. हा आपला हक्काचा वॉचमन जर आपल्यावर वॉच ठेवायला नसता तर आपण नको त्या गोष्टी केल्या असत्या. हे नवऱ्यांना माहिती असतं म्हणून ते बायकोला त्या सोडत नाही. जरी किरकिर असली तरी तिच्याजवळच थांबतात.
कारण त्यांना माहिती आहे की माझं चांगलंच करते. पण कोणती चूक करताना त्यांना बायकोचं भय असतं, आणि कोणती चूक करताना बायकोला नवऱ्याचं भय असतं. पटकन फोन लपून ठेवल गादीच्या खाली, नको माझ्या आई बापाला फोन करायला, नको माझ्या घरच्यांना फोन करायला. अगं काय तिथं बघतीस, फक्त मायराकडे काय लक्ष देते. कारण देवाचं वचन स्तोत्रसंहिता 45 मध्ये सांगितलेलं आहे ना की तू राजकारणात तू आपल्या राजाच्या चरणी लाग, आपल्या बापाचं घर विसर. आज्ञा केली हो त्याने, देवाने आज्ञा केलेले. म्हणून नवऱ्याच्या अंतकरणात तीच भावना असते, बस आता माहेर थांबव, प्रेम कर त्यांच्यावर, बस सारखंच नको, आता घराकडे लेकराकडे लक्ष दे, कारण तू आता स्वामिनी या घराची, तू माझी पत्नी आहेस. म्हणजेच ज्या वेळेला आपली प्रिय व्यक्ती आपल्यासाठी चिडते, बोलते, आपल्याला नियम लावून देते, ते आपण पाळण्याचा प्रयत्न करतो, ते मोडण्याचं आपल्याकडून मोडलं जाण्याचं आपल्याला भय असतं. कारण की आपण त्या व्यक्तीला जाणतो, ती व्यक्ती आपल्यासाठी चांगलं तेच करते. ज्या वेळेला आम्ही देवाला येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा देव म्हणून स्वीकारतो, आमच्या अंतःकरणात घेतो, तो आमच्यात राहतो, आम्ही त्याच्यात राहतो, त्याची वचनं आम्ही वाचतो. हे लिहिलेलं वचन म्हणजे बायबल आहे, आणि जिवंत म्हणजे येशू ख्रिस्त आहे. जिवंत वचन म्हणजे येशू ख्रिस्त आहे. ज्या वेळेला येशू ख्रिस्त आमच्यात राहतो, त्याचं वचन आमच्यामध्ये राहतं. कारण इर्मया 31:33 मध्ये म्हटलेलं आहे, माझे नियमशास्त्र मी तुमच्या अंतःकरणात लिहीन आणि माझी वचनं मी तुमच्या मुखात घालेन. आणि ज्या वेळेला तो आमच्यात राहतो, त्याची वचनं आमच्यात राहतात, त्यावेळेला त्याला आम्ही जाणून घेतो. आम्ही त्याला जाणून घेतो. प्रियांनो, तो कसा आहे, तो कोण आहे, तो काय करतो, त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये राहत असताना जाणून घेतो. त्याला कोणत्या गोष्टीचा तिटकारा आहे हे आम्ही जाणून घेतो. त्याचं सामर्थ्य आम्हाला कळतं. आम्ही भय कोणत्या व्यक्तीचं बाळगतो? ज्या व्यक्तीला आम्ही चांगलं जाणतो. बरोबर आहे. आमच्या पंतप्रधानांचं भय आम्ही बाळगू, आमच्या अधिकाऱ्यांचं आम्ही भय बाळगू, आमचे जवळचे लोक, त्यांना आम्ही जाणतो की व्यक्ती कोण आहे, कशी आहे, कशा पद्धतीची आहे, ही व्यक्ती काय करू शकते, काय करू शकत नाही. जर दुर्जन असेल तर आम्ही 10 पावलं त्यांच्यापासून लांब पळतो. पण ती जर व्यक्ती आमच्या चांगल्यासाठी आहे तर आम्ही त्यांच्या भयात जगायला लागतो. आम्ही त्यांचा आदरयुक्त भीती, बरोबर आहे, आम्ही त्यांची आदरयुक्त भीती बाळगतो आणि जीवन करतो. आम्ही आमच्या देवाला जाणतो. ज्या वेळेला आम्ही त्याला आमच्या अंतःकरणात घेतो, त्यावेळेला आम्ही त्याला जाणतो आणि जाणतो त्याला न आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हे आम्ही पाहतो, हे आम्ही ओळखतो. आणि त्यानं जे सांगितलेलं आहे त्याला जाणणं म्हणजे दुष्कर्मांच्या कृत्यापासून ती व्यक्ती दूर राहायला लागते. जी परमेश्वराला जाणते त्याला कळतं की परमेश्वराला दुष्कर्म आवडत नाही. नीतिसूत्रात आत्ताच आपण वचन वाचलंय, त्या वचनानुसार मी तुम्हाला सांगत आहे की माझ्या देवाला दुष्कर्मापासून दूर राहिलेलं पाहिजे. तो आपोआप देवाला जाणतो. ज्यावेळेला देवाला जाणतो त्याला तो आपोआप या दुष्कर्माच्या, वाईट कुकर्म करणाऱ्या लोकांपासून तो लांब लांब राहायला लागतो. गर्व आणि अभिमान, मीपणा, अहंकार, अरे रावीचे शब्द, जुलूम, जबरदस्ती यांच्यापासून ती व्यक्ती लांब राहते. ती व्यक्ती लांब राहते. कुकर्मापासून, दुष्ट घाणेरडं कृत्य करण्यापासून ती व्यक्ती लांब राहते. उद्दामपणाच्या वाणीचा त्या व्यक्तीला वीट येतो. ती व्यक्ती उद्दामपणाच्या वाणीचा द्वेष करते आणि त्यापासून लांब राहते. कारण स्तोत्रसंहिता 19:9 मध्ये म्हटलेलं आहे की त्याचं भय हे शुद्ध आहे, पवित्र आहे. परमेश्वराचं भय हे शुद्ध आहे, पवित्र आहे, ते सदा सर्व काळ टिकतं. ते क्षणभंगूर नाहीये, थोड्या वेळापुरतं नाहीये. सत्यानारायणाने सत्ता घेतली, थोडे दिवस सत्ता असते आणि नंतर निघून गेलं नाही. परमेश्वराचं भय सदा सर्व काळ टिकतं. म्हणून म्हटलंय, मनुष्याचं भय धरण्यापेक्षा परमेश्वराचं भय धर. मनुष्याला शरण जाण्यापेक्षा परमेश्वराला शरण जा. मनुष्य बदलेल, परमेश्वर कधीच नाही बदलत. प्रियानो, कधीच नाही बदलत. स्तोत्रसंहिता 33:8 मध्ये सांगितलंय, अखिल सृष्टी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगो. प्रियांनो, चक्क आज्ञा केली आहे, आज्ञा केली. परत एकदा वाचते स्तोत्र 33:8, अखिल
पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. अतिशय सुंदर वचन आहे. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगो. माझ्या प्रियांनो, त्यानं निर्माण केलेल्या निर्मितीला, त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीला तो आज्ञा देतोय आणि आज्ञा मोडणं म्हणजे पाप आहे. आणि तो स्पष्ट आज्ञा देतोय की माझं भय धरा, माझं भय धरा, माझ्या भयात. परमेश्वराचं म्हणजे फक्त 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 आणि फक्त जिवंत देव यावे परमेश्वर येशूवा, जगाचं निर्माण करता, त्याचंच फक्त भय धरा सांगितलं. परमेश्वराचंच भय धरा आणि जो परमेश्वराचं भय धरतो ती व्यक्ती धन्य आहे म्हटलं. जी व्यक्ती परमेश्वराचं भय धरते ती व्यक्ती धन्य होय, कारण ती व्यक्ती आपल्या अंतःकरणात परमेश्वराचं वचन ठेवते आणि परमेश्वराच्या मार्गाने चालते आणि परमेश्वराचीच भक्ती करते आणि परमेश्वरालाच अनुसरते. परमेश्वरापासून ती व्यक्ती विलग होत नाही. जसं योहान 15 मध्ये सांगितलेले, परत आपण तिथंच परत आलेलो आहे. योहान 15 मध्ये खरा द्राक्ष वेल, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही फळ द्याल. ज्या वेळेला देव आमच्यामध्ये राहतो त्याचं भय आमच्या अंतःकरणामध्ये येतं. नीतिसूत्र 9:10 मध्ये म्हटले, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. खरं सुज्ञता असणार म्हणजे परमेश्वराचं भय, जे आपल्याला सुज्ञता प्राप्त करून देतं. त्या परमेश्वराची जागा आमच्या जीवनामध्ये कोणीही घेऊ शकत नाही. माझ्या प्रियांनो, आम्हाला जीवनामध्ये परमेश्वराशिवाय कोणीच साथ देऊ शकत नाही, कोणीच नाही. कोणीच आम्हाला कोणत्याही समस्येतून सोडवण्यास समर्थ नाही. कोणती व्यक्ती कोणत्याही क्षणाला बदलू शकते. पैसे चारले, सत्तेचा धाक दिला, अनेक वाईट गोष्टी बोलल्या किंवा काही जबरदस्ती केली, असंख्य लोक देखील बदलतात, रक्ताचं नातं देखील बदलतं. कोणी कुणाचं राहत नाही जगामध्ये, कोणीच कुणाचं राहत नाही. माझी एक विद्यार्थीन होती, तिला नातेवाईकांनी त्रास दिला, खूप वाईट त्रास दिला. तिने जाऊन पोलीस कंप्लेंट केली आणि जाऊन पोलीस कंप्लेंट केली. तिच्या आईनं तिला सांगितलं की नाही, माघार घे, त्यांना क्षमा कर आणि त्यांना परत त्यांच्याकडे जा आणि त्यांची तू माफी माग. या आपल्या घराण्याचं नाव बदनाम केलं आणि असं करायचं नाही, पोलीस केस करायची नाही, असं करायचं नाही. तिनं त्याची, आता हे जर नाही म्हटलं तर ह्या गोष्टीला 15 वर्ष झाल्यात. तिनं जाऊन परत त्यांची जाऊन माफी मागितली आणि ती पोलीस केस बाहेर घेतली. त्या लोकांनी परत आणि परत परत आणि परत परत आणि परत तिला त्रास दिला. शेवटी तिला ते स्थान सोडून निघून जावं लागलं. माझ्या प्रियांनो, नातं देखील आमचं राहू शकत नाही. लक्षात घ्या, कोणीही आम्हाला साथ देणार नसतं, पण परमेश्वर ज्या वेळेला आमच्या संगती उभा राहतो, वाहा, ज्या वेळेला परमेश्वर यावे जगाचा निर्माण करता उभं राहतो, तो म्हणतो मी तुझ्या शत्रूचा सूड घे, मी तुझ्या शत्रूला त्यांचा रक्त मांस खावयास लावेल. यशाया 49 मध्ये सांगितलेलं. आणि तो जे बोलतो ते करतोच करतो, तो कधी न बदलणारा देव आहे. आणि म्हणून तो सांगतो माझं भय धर, माझं भय धर, फक्त परमेश्वराचंच भय धरा. लक्षात घ्या, परमेश्वराने निवडलेलेच लोक त्याचं भय धरतात. ज्यांना त्यांनी त्यांच्या गर्भाशयात, आईच्या गर्भाशयात असताना निवडलेलं आहे, त्यांना घडवलेलं आहे, त्यांना त्यांच्या नावाने हाक मारलेली आहे. ज्यांना परमेश्वराने निवडलेलं आहे तेच लोक त्याचं भय धरतील. मग आपल्या स्वतःला तपासून पहा, मला देवाचं भय आहे, त्याच्या आकडी काठीचं भय आहे, मला जर त्याचं भय आहे तर मी निवडलेली आहे. नीतिसूत्र 14:2, जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटील असतात तो त्याला तुच्छ मानतो. देवाच्या भयाला दुर्जन तुच्छ मानतो. देव काय करणार, मी सर्व मला जे हवं ते मी करेल, मला जे पाहिजे ते मी करेल. मग काही का खोटं नाटक का करेना, काही का करेना, मला जे हवं ते मी करेल.
मला जे हवं ते मी करेन. कारण त्या दुर्जनाला देवाचं भय नाही. कारण स्पष्ट देवाचं वचन सांगतं, ज्याला परमेश्वराने निवडलेलं आहे, जो परमेश्वराचा आहे, त्यालाच परमेश्वराचं भय आहे. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटील आहे, मार्गच त्याचे कुटील असतात, तो त्याला तुच्छ मानतो. पण दुर्जनाला देवाचं भय नाही आणि तो ते तुच्छ लेखतो. आणि त्याचं परमेश्वराचं भय धरून चालणाऱ्याला तो पायदळी तुडवतो. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, फक्त आणि फक्त माझंच भय धर. नीतिसूत्र 2:5 मध्ये सांगितलंय, परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. ज्याला देवानं निवडून घेतलंय त्यालाच. स्पष्ट देवाचा आत्मा सांगतो, ज्यावेळेला तुम्ही मला निवडता, ज्यावेळेला मला तुम्ही तुमच्या अंतःकरणात घेता, त्यावेळेला परमेश्वर स्पष्ट सांगतो, परमेश्वराच्या भयाची आता तुला जाणीव होईल. ज्यावेळेला तो तुमच्या अंतःकरणात येतो, त्यावेळेला देवाच्या भयाची तुम्हाला जाणीव होते आणि देवाविषयीचे ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. स्तोत्रसंहिता 112:1 मध्ये सांगितलं, परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये असतो. देवाने दिलेली आज्ञा पाळायला कठीण जात नाही. देवाने म्हटलं वाक आणि क्षमा माग, तर क्षमा मागायला कठीण जात नाही. देवाने म्हटलं जा या व्यक्तीला क्षमा कर, तर क्षमा करायला कठीण जात नाही. का? कारण देवाची आज्ञा पाळण्यामध्ये आनंद निर्माण होतो. प्रियांनो, देव आज्ञा करतो, पण ती देवाची आज्ञा हवी आहे. मग देवाची आज्ञा मी त्याच्या वचनामध्ये मिळवेल. त्याचे वचन ज्यावेळेला मी वाचतो त्यावेळेला देवाच्या आज्ञा मला कळतात. म्हणून निवडलेल्या व्यक्तींना परमेश्वराचं भय असतं. आता पुढची गोष्ट आहे, देवाचं भय बाळगायला देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो. देवाचा आत्मा ज्यावेळेला आमच्यात येतो, आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात ज्यावेळेला घेतो, त्यावेळेला त्याचा आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये येतो. आणि त्याचा आत्मा इर्मया 31 मध्ये 31-33 मी सांगितलंय तुम्हाला की त्याची वचनं तो आमचे नियमशास्त्र तो आमच्या अंतःकरणात लिहितो, त्याची वचनं तो आमच्या मुखात घालतो. तो आमचा देव आणि आम्हाला त्याचं लेकरूतो बनवतो. आणि त्यावेळेला तो त्याचे नियम आम्हाला शिकवतो आमच्या अंतःकरणात ज्यावेळेला तो येतो. कारण त्याचे वचन आमच्या अंतःकरणात लिहिली जातात, त्याचे नियमशास्त्र आमच्या अंतःकरणात लिहिली जातात, त्याची वचन आमच्या मुखात घातली जातात. माझ्या प्रियांनो, तो आम्हाला पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या भयात चालायला शिकवतो. परमेश्वराचं भय काय आहे, चुकीची गोष्ट करणं काय आहे, या चुकीच्या गोष्टींकडे जाऊ नको, ही चुकीची गोष्ट करू नकोस. देवाला आवडत नाही त्या गोष्टीचं वर्तन तुझ्याकडून होता कामा नये, ते बोलणं तुझ्याकडून होता कामा नये, हे देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो. म्हणून म्हटलंय स्तोत्रसंहिता 34, मी म्हटलं ना खूप सुंदर वचन आहे. स्तोत्रसंहिता 34:11 वचनात सांगितलं, मुलांनो या माझे ऐका, मुलांनो या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयास शिकवेन. देवाचा आत्मा सांगतो, देवाचा आत्मा सांगतोय, मी तुम्हाला परमेश्वराचं भय धरावायला शिकवेन. कारण तो देवाविषयीचं ज्ञान प्राप्त करून देतो. देव कोण आहे, कसा आहे आणि देव काय करतो, त्याचं कार्य कसं आहे, त्याला कोणत्या गोष्टींचा तिटकारा आहे, हे सगळं देवाचा आत्मा त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला शिकवतो. कारण तो आमच्यामध्ये वस्ती करून राहतो. आता परमेश्वराचं भय मी धरलंय, तो माझ्या अंतःकरणात आहे, त्याचा आत्मा मला त्याचं भय धरायला शिकवतो. मग त्याचं भय धरल्यानंतर मला काय काय प्राप्त होतं, काय काय घडतं माझ्या जीवनात. सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही देवाचं भय धरतो, कान देव नाही का, जेव्हा आम्ही देवाचं भय धरतो तेव्हा आम्हाला तारण प्राप्ती होते. त्यावेळेला आम्हाला तारण, आम्ही देवाचे तारलेले लेकरं म्हटले जातो. यशायाचा 33 अध्याय 6 वचन, तुझ्या काळी स्थिरता बसेल, तारण सुज्ञता व ज्ञान यांचे वैफल्य होईल. परमेश्वराचे भय त्याला निधी असे होईल. परमेश्वराचे भय त्याला निधी असा, निधी म्हणजे जमा केलेली रक्कम, निधी म्हणजे जमा केलेली रक्कम. परमेश्वराचं भय त्याला निधी असं होईल. स्तोत्रसंहिता 27:1 मध्ये सांगितलं, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कुणाचे भय बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे.
मी कुणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या संगती आहे. तो मला तारण प्राप्ती करून देतो. तो माझा प्रकाश आहे. तो माझ्यामध्ये राहतो आणि मला त्याच्यामध्ये ठेवतो. मला ती तारण प्राप्ती, मला ते सॅल्वेशन त्याच्यामुळे प्राप्त होतं. मी त्याचं तारलेलं लेकरू म्हणून, त्याचं शिक्कामोर्तब केलेलं लेकरू म्हणून मी जगासमोर उभे राहते. हे ज्या वेळेला मी त्याचं भय धरते त्यावेळेला मला प्राप्त होतं. दुसरं म्हणजे परमेश्वराचे ज्ञान प्राप्त होते. ज्या वेळेला मी त्याचं भय धरते त्यावेळेला मला त्याच्याविषयीचं ज्ञान प्राप्त होतं. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय 7वं वचन. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ लेखतात. पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ लेखतात. नीतिसूत्र 15:33. नीतिसूत्र 15:33. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय. आधी नम्रता मग मान्यता. स्तोत्रसंहिता 111:10. परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. लक्षात घ्या, जो परमेश्वराचे भय धरतो त्याला परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त होतं. परमेश्वर ज्ञान आहे. परमेश्वर ज्ञान आहे. ज्या वेळेला मी त्याच्या भयात चालतो त्यावेळेला मला सुबुद्धी प्राप्त होते. आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं. परमेश्वराविषयीचं ज्ञान प्राप्त होतं. तो कोण आहे, तो काय आहे, तो कसा कार्य करतो आणि त्याचं कार्य पुढे कसं चालणार आहे, प्रकटीकरण तो उलगडून सांगतो. पुढे घडणाऱ्या गोष्टी उलगडून सांगतो. आता मी येत असताना तुमच्या पास्टरने मला एका प्रॉफेटची प्रोफेसी ऐकवली. त्याच्यात निम्म्या गोष्टी पूर्ण झालेल्या आणि मी परमेश्वराचा धन्यवाद केला. कारण मी पहिल्यांदाच ते ऐकत होते आणि परमेश्वराचा हात त्यांच्या मस्तकावर मी पाहिला. देवाचं सामर्थ्य त्यांच्या मस्तकावर मी पाहिलं आणि ते सहजपणे बोलत होते आणि इतकं सुंदर देवाची समक्षता ते ऐकत असताना देवाचा आत्मा स्पर्श करत होता. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला आम्ही त्याचं भय धरतो त्यावेळेला पुढे घडणाऱ्या गोष्टी तो आम्हाला विदित करतो. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. काही लोक म्हणतात तो काल कार्य करत होता, चमत्कार करत होता. आता नाही प्रियांनो, तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. त्याचा पवित्र आत्मा काल कार्य करत होता, तो आज कार्य करत आहे आणि तो सतत कार्य करत राहणार आहे. त्यानं म्हटलं, मी तुम्हाला सोडणार नाही, मी टाकणार नाही. मी महत्कृत्य केले त्यापेक्षा अधिक तुम्ही कराल, तुम्ही माझ्यासारखे व्हाल. परमेश्वराचं वचन सांगताय प्रियांनो, मी नाही सांगत आहे. देवाचं वचन बोलत आहे. देवाचं वचन सांगत आहे. ज्यावेळेला आम्ही देवाचं भय धरतो त्यावेळेला त्याच्याविषयीचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. प्रकटीकरणाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. पुढे घडणाऱ्या गोष्टी तो आम्हाला रिव्हील करून सांगतो, उलगडून सांगतो. त्याच्या वचनाचा उलगडा तो आम्हाला करून देतो. प्रियांनो, त्याच्या गुप्त गोष्टी तो आमच्या समोर सांगतो. एस्केलमध्ये त्याने सांगितलेलं आहे, मी आपल्या कोणत्याही गोष्टी माझ्या सेवकाला सांगितल्याशिवाय करत नाही. स्पष्ट देवाचं वचन सांगतो. प्रियांनो, मी नाही सांगत आहे. जो परमेश्वराचं भय धरतो परमेश्वर त्याला गुप्त गोष्टी उलगडून सांगतो. यशया 11 सांगितलेलं आहे, परमेश्वराचं भय धरतो त्याच्यात सुसंकल्पाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा त्याच्यावर उतरून येतो. हालेलुया रे हल्ला शंदराबाला ओ यारा बाबा बशरबा ओ याला रा रा यन्नरबा ओ दिनाना मायरबा. त्याचं सामर्थ्य या ठिकाणी उपस्थित आहे. कारण त्याने वचन दिलेलं, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी तो आहे. त्याचा ऑसम प्रेझन्स या ठिकाणी आहे. प्रियांनो, पुढचं आहे म्हणजे जो परमेश्वराचं भय धरतो त्याचं परमेश्वर संरक्षण करतो. परमेश्वरापासून त्याला संरक्षण प्राप्त होते. नीतिसूत्र याचा 19 अध्याय 23.
परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो तो धरतो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. देव स्वतः सांगतो, त्याचं वचन सांगतं पवित्र आत्म्याच्या द्वारे की त्याचं वाईट कधीच होणार नाही. स्तोत्रसंहिता 23:4 मध्ये सांगितलंय, मृत्यूच्या आईच्या दरीतून जात असलो तरी कसल्या अरिष्टांना भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हालेलुया. आणि त्याची आकडी आणि त्याची काठी एका क्षणापुरता नसते, कायम मरेपर्यंत आमच्या संगती असणार आहे. एक क्षण देखील सोडत नाही, कारण त्याचं अभिवचन आहे, मी तुला एक क्षणही सोडणार नाही, टाकणार नाही. तो एक क्षण तुम्ही जिथे जाल तिथे कुठेही जा, तुमच्याकडून चुका जरी झाल्या त्या ठिकाणी देखील तो तुमच्या संगती आहे. तो तुम्हाला सोडत नाही, तो तुम्हाला त्याच्यातून काढतो. तो आम्हाला संरक्षण प्राप्त करून देतो, आमच्या शत्रूपासून तो आमचं रक्षण करतो. पुढे दिलंय, परमेश्वराच्या भय जे धरतात त्यांना ते जीवन देतं. नीतिसूत्र 14:27. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे. ते मृत्यूचे पाश चुकवते. पुढे दिलाय नीतिसूत्र 10:27. परमेश्वराचे भय आयुष्य वाढविते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात. मार्ग, सत्य, जीवन मीच आहे असं येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे. आणि जो परमेश्वराचं भय बाळगतो त्याला जीवन प्राप्त होते, त्याच्यामध्येच जीवन राहते. जर जीवनच त्याच्यामध्ये आहे, येशू ख्रिस्त जर त्याच्यामध्ये राहतो, तर मृत्यूचे पाश चुकले जातात. सार्वकालिक मृत्यू नष्ट करणारा परमेश्वर या याह्वे येशू ख्रिस्त या येशूवा त्याच्यामध्ये वस्ती करतो. म्हणून परमेश्वराचं भय आम्हाला जीवन देते आणि जीवन वाढवते. पुढचं म्हणजे परमेश्वराचे भय दुष्कर्मापासून लांब ठेवते. देवाचं भय, माझा देव, त्याचा आत्मा माझ्यामध्ये, त्याचं पावित्र्य माझ्यामध्ये, त्याची नीतिमत्ता माझ्यामध्ये, त्याचं सानिध्य माझ्यामध्ये, तो माझ्यामध्ये राहतो. माझ्यातून जगाला तो दिसतो. त्यावेळेला मी आपोआप दुष्कर्मांमधून बाजूला होते, दुष्कर्मांपासून पळ काढते की लोक माझ्यातून काय पाहतात, ख्रिस्त पाहतात. कारण माझ्यात ख्रिस्त आहे, देवाचं भय माझ्यामध्ये आहे. आणि देवाचं भय आहे त्यावेळेला मग मी चुकीच्या गोष्टी पाहणार नाही, चुकीच्या गोष्टी करणार नाही, चुकीच्या गोष्टींकडे जाणार नाही. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 7वं वचन, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. स्वतःला शहाणा समजू नको. आम्हाला खूप वाटतं मी करत आहे तेच योग्य आहे, मी बोलत आहे तेच योग्य आहे, माझ्या गोष्टी त्याच योग्य आहे. पण त्याच्याने नुकसान होत असेल, दुसऱ्यांना मी क्रश करत असेल, दुसऱ्यांचं वाईट करत असेल, दुसऱ्यांना त्रास देत असेल, तर हे वाईट आहे. हे देवाचा आत्माच फक्त मला शिकवू शकतो. कारण मनुष्याचा स्वभाव आहे, तो नेहमी स्वतःला शहाणा समजतो. स्त्री असू दे, पुरुष असू दे, देवाचं कार्य करणारे लोक असू दे, मी असू दे, कोणी असू दे, आम्ही स्वतःलाच शहाणे समजतो. आम्ही करत असलेलंच आम्हाला बरोबर वाटतं. पण ज्यावेळेला आम्ही देवाच्या सानिध्यात जातो, त्याच्या सहवासात जातो, त्याचं भय आमच्यामध्ये ग्रीप करून राहतं, त्याचं भय ज्यावेळेला आमच्यामध्ये येतं, त्यावेळेला आम्हाला कळतं की परमेश्वराचं आम्ही करतो ते चूक आहे, परमेश्वराचा आत्मा मला चालवते आणि आम्ही दुष्कर्मापासून, वाईट कृत्य करण्यापासून दूर राहतो. म्हणून दावीद म्हणतो, मी मला स्वतःला शुद्ध राखू शकत नाही, मी तुझ्याच सामर्थ्याने, तुझ्याच पवित्र आत्म्याच्या द्वारे स्वतःला शुद्ध राखेन. पुढं आम्ही ज्यावेळेला भय धरतो त्यावेळेला आम्हाला शांती प्राप्त होते. आम्ही ज्यावेळेला परमेश्वराचं भय धरतो त्यावेळेला आम्हाला शांती प्राप्त होते. योहान्याचा 14वा अध्याय 27वं वचन, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका. तो ज्यावेळेला आम्ही त्याचं भय धरतो त्यावेळेला तो आम्हाला त्याची शांती प्राप्त करून देतो आणि त्याच्या मार्गामध्ये चालवतो. त्याचं भय तो आम्हाला देतो. माझ्या परमेश्वराचं भय माझ्यामध्ये वास करून राहतं आणि त्यामुळे मला शांती प्राप्त होते. माझ्या प्रियानं तो शांतीचा राजकुमार, ज्यावेळेला मी त्याचं भय धरतो त्यावेळेला तो आमच्यात वास करून राहतो.
आम्ही ऐकलं परमेश्वराचं भय, परमेश्वराचं भय धर. आणि जे परमेश्वराचं भय धरतात, नीट लक्ष देऊन ऐका, जे परमेश्वराचं भय धरतात त्यांना तो म्हणतो भिवू नकोस, खंबीर हो, भिवू नकोस, खंबीर हो. तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे. परमेश्वर त्या प्रत्येक तारलेल्या व्यक्तीला, प्रत्येक परमेश्वर निवडलेल्या व्यक्तीला, ज्याने त्याचं भय धरलेलं आहे आणि त्याच्या मार्गात चालत आहे, मार्ग सत्य जीवन येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये राहत आहे, त्यांना तो म्हणतो भिवू नकोस, भिवू नकोस. भय फक्त परमेश्वराचं बाळग. लक्षात ठेवा प्रियांनो, भय बाळगायचं तर ते फक्त परमेश्वराचं बाळगा. आणि परमेश्वर म्हणतो जगातल्या कोणत्याही गोष्टीचं भय बाळगू नकोस, भिवू नकोस, घाबरू नकोस. मी तुला आज्ञा केली आहे ना, भय धरू नकोस, खंबीर हो. मी आज्ञा केली, देवानं आज्ञा केलेली आहे आम्हाला. भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझा देव तुझ्या संगती आहे. आम्हाला भय असतं, सतत आणि सतत व्यक्ती भयानक ग्रासलेल्या असतात. कर्जाचं भय आहे, आजाराचं भय आहे, जवळची व्यक्ती आपल्यापासून नाराज होऊन बाजूला आपल्याला तोडण्याचं भय आहे, आपल्यापासून निघून जाण्याचं भय आहे, आपली व्यक्तीच्या आवडत्या व्यक्तीच्या मृत्यूचं भय आहे, आपल्याला सांभाळणारी व्यक्ती आपल्यापासून तुटून जाईल का याचं भय आहे, लोकांच्या भांडण्याचं भय आहे, शत्रूचं त्रास देण्याचं भय आहे, आम्ही केलेलं चांगलं काम नष्ट करणाऱ्या दुष्कर्मी लोकांचं भय आहे. अनेक आजार उद्भवतात, व्हायरस आला, इन्फेक्शन झालं त्याचं भय आहे, रोग आजार निर्माण होतात, नको ते भयानक रोग. साधं आता तर नवीनच निघालेलं आहे, ताप आला की पाय धरतात, सगळ्या टेस्ट केल्या तर सगळ्या निगेटिव्ह आणि चालता तर येत नाही. दुखणं तर 15-15 दिवस, 2-2 महिने राहते, काहींचं जातच नाही. सगळ्या गोष्टींचं भय भय भय. इतक्या साथी आलेल्या आहेत, चिकनगुन्या आहे, डेंग्यू आहे, नको ते व्हायरस आलेले आहेत, नको त्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत, दहशत सगळीकडे आहेत. मुलाला संरक्षण नाही, मुलीला संरक्षण नाही, स्त्रीला संरक्षण नाही, पुरुषाला संरक्षण नाही, वृद्धाला संरक्षण नाही, कुणालाच संरक्षण नाही आहे. सगळ्या गोष्टीत सगळीकडे बघितलं तर भय आणि भयच आहे, कोणत्या गोष्टीचं भय नाही. आम्हाला प्रत्येक जणांना चालताना देखील म्हणतो पुढे काय होईल काहीच माहिती नाही, कधी काय घडेल काहीच सांगतात नाही येत नाही, कारण इतका भयानक कोरोना फेस करून गेलेला आहे आणि पुढेही अत्यंत भयानक गोष्टी घडणार आहेत, त्याही ऐकत आहोत. काही गोष्टी घडत आहेत अनेक ठिकाणी, त्या गोष्टींचं भय आहे. नोकरी लागत नाही, असलेली नोकरी निघून जाते आहे, पैसा पुरत नाही आहे, घरात किरकिर आहे, नवरा डिवोर्स द्यायचं भय आहे, बायको डिवोर्स द्यायचं भय आहे, लेकरं घरातून काढण्याचं आईवडिलांना भय आहे, आईवडील आपल्याला लेकर घरातून हाकलून देतील त्याचं लेकरांना भय आहे, परीक्षेचं भय आहे, अपयश येण्याचं भय आहे, बॉसचा त्रास देण्याचं भय आहे, शेजारच्या पाजारच्यांचं भय आहे. कुठं भय नाही, साधं रस्त्याने चाललं तरी ॲक्सिडेंटचं भय आहे, भरधाव वेगानं वाहने जातात त्याचं भय आहे. सगळ्या गोष्टींचं भय आम्हाला आहे, कोणत्या गोष्टींचं भय नाही आहे. पावला गणिक भय आहे आणि देवाचा आत्मा सांगतो भिवू नको, भिवू नको. कुणाला सांगतो? ज्याने येशू ख्रिस्ताला निवडलेला आहे, जे त्याच्या भयात चालतात त्या प्रत्येकाला तो सांगतो भिवू नको, मी तुझ्या संगती आहे. स्तोत्र 34:4. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवलं, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवलं. जेव्हा हे वचन परमेश्वरानं मला दिलेलं होतं त्यावेळेला मी भयान स्थितीतून चाललेली होती, इतकी भयान स्थिती की मला असं वाटलं नव्हतं की मी जिवंत राहील. आज त्या गोष्टीला तब्बल 10 वर्ष झाली.
इतकी भयान स्थिती होती. मी परमेश्वराला म्हटलं, मी मागितलं काय, तुम्हाला देण्याचं काय ठरवलंय, तुम्हाला वचनं अभिवचनं काय दिली, प्रॉफेसी काय दिली आहे, आणि काय घडलंय, हे काय घडलंय माझ्याशी. इतक्या भयंकर भयात, इतक्या भयंकर निराशेत, खचलेल्या स्थितीत मी असताना देवाने मला सांगितलं, स्तोत्र 34:4, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. देव म्हटला, हे कबूल कर आणि बोल, हे कबूल कर आणि बोल. म्हटलं, परमेश्वरा मी हे बोलण्याच्या मनस्थितीत नाही. देवाचा आत्मा म्हटला, बोल, तिथे लिहून ठेव, आजची तारीख लिहून ठेव. मी तिथं तारीख लिहून ठेवलं. सकाळी 4:30 मी ते वचन परमेश्वरानं मला पहाटे दिलेलं होतं, ते वेळ मी तिथं लिहून ठेवली. परमेश्वराने 1 ते 1.5 वर्षात त्या परिस्थितीच्या उलट परिस्थिती निर्माण केली. आणि प्रत्येक वेळेला देव मला ते वचन वाचायला लावतो. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी बायबल उचलते त्या वेळेला देव मला वचन वाचायला लावतो आणि मग तो म्हण, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. तो तुम्हाला तुमच्या सगळ्या भयापासून तो तुम्हाला सोडवतो. हे अभिवचन आहे आणि तो नाही बदलत प्रियांनो. तुम्ही विसराल ती वचनं, पण तो तुम्हाला दिलेलं वचन कधीच नाही विसरत. आज तो तुम्हाला वचन देत आहे, मी तुझ्या सर्व भयापासून तुला सोडवत आहे. 2 तिमोथी याचा 1 अध्याय 7वं वचन अत्यंत प्रबळ वचन आहे. सतत पाठ करून ठेवा हे वचन, कारण देवाने आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलेला आहे. कारण देवाने आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला आहे. शांत रहा, परमेश्वर युद्ध लढतो. शांत रहा, परमेश्वर कार्य करतो. त्यानं संयमाचा आणि प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. त्यानं आम्हाला भयाचा आत्मा नाही दिलाय. गोष्टीचा, या जगामध्ये चालत असलेल्या, आमच्या अवतीभोवती चालत असलेल्या, आमच्या घरात चालत असलेल्या, आमच्या जीवनात चालत असलेल्या भयप्रद गोष्टींचं भय धरायला नाही सांगितलं, त्याला घाबरायला नाही सांगितलं, त्याचं भय धरणारा आत्मा नाही दिला, तर त्याने आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. म्हणून तो सांगतो यशायाचा 41 अध्याय 10 ते 13 वचन आपण वाचूया. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करीतो. मी तुला शक्ती देतो आणि मी तुझे सहाय्य करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. उजवा हात आपण जास्त ताकदवर म्हणतो ना, जास्त काम करणारा कार्यशील हात. परमेश्वर म्हणतो, त्या माझ्या हाताने मी तुला सावरतो. म्हणजे किती क्षणात आणि किती ताकदीनं परमेश्वर तुम्हाला सावरणार आणि तो तुम्हाला सांभाळणार आहे. बघा, कारण त्याचं अभिवचन आहे, पहा जे तुझवर क्षुब्ध झाले आहे ते लज्जित आणि फज्जित होईल. देवाचं अभिवचन आहे. जे तुमच्या विरोधात जातील त्यांना परमेश्वर लज्जित आणि फज्जित करतो. तुझशी झुंजणारे शून्यवत्व नष्ट होतील. देवाचं अभिवचन आहे तुम्हाला. तुझशी झुंजणारे शून्यवत्व नष्ट होतील. तुझशी लढणाऱ्यास तू ढुंडाळशील, पण तुला ते सापडायचे नाही. तुझशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट मी करेन. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे, भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. आणि हे देवाचं वचन आहे तुम्हाला. आणि म्हणून तो सांगतो, भिवू नको, घाबरू नको त्या आजाराला, भिवू नको, घाबरू नको त्या कर्जाला, भिवू नको, घाबरू नको त्या तुमच्या घरातल्या भांडणाला आणि वादाला आणि नातेवाईकांच्या अटॅकला. घाबरू नकोस कर्जाला, घाबरू नकोस वाईट परिस्थितीला. परमेश्वर म्हणतो, मी परिस्थिती बदलवणारा परमेश्वर तुझ्या संगती आहे. यहोशूआला तो म्हणतो, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो. 1:1 मध्ये सांगितलंय त्याने,
यहोशुआ 1:1 मध्ये म्हणतो, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, धीर धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या बरोबर आहे. तुम्ही कुठे जिथे जाल, तुमच्या घरात असू दे, घरातून बाहेर असू दे, तुमच्या कामावर असू दे, तुमच्या चर्चमध्ये असू दे, रस्त्यावर असू दे, कुठेही तुम्ही जा, त्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी परमेश्वर तुमच्या संगती आहे, तुमच्या लेकरांच्या संगती आहे, तुमच्या प्रियजनांच्या संगती आहे. परमेश्वर म्हणतो, घाबरू नकोस, कारण मी तुझा पुरवठा मंत्री आहे. जेव्हा जाहीर आहे, मी तुला पुरवठा करणारा तुझा देव तुझ्या संगती आहे. घाबरू नको शत्रूच्या अटॅकला, कारण मी तुझा जेव्हा निसी विजयाचा झेंडा, तुला शत्रूपासून विजय मिळवून देणारा देव मी तुझ्या संगती आहे. मी तुझं बल आणि सामर्थ्य आहे, घाबरू नकोस देव. मी तुझं बल आणि सामर्थ्य आहे, घाबरू नकोस. तो आमचा आश्रयाचा खडक आहे. तो म्हणतो, मी तुझा आश्रयाचा खडक आहे, माझ्यामध्ये तुला आश्रय आहे. तो खडक फोडून कोणी जाऊ शकत नाही, आणि येशू ख्रिस्त या खडकामध्ये आम्ही आहोत. तो म्हणतो, घाबरू नको, मी तुझा देव तुझ्या संगती आहे. आजाराला घाबरू नको, कारण मी तुझा जव्वा राफा तुझ्या संगती आहे. मी तुझा जव्वा रोफेका तुझ्या संगती आहे. मी तुझा मेंढपाळ तुझ्या संगती आहे. मी तुला शांत पाण्याजवळ नाही, मी तुला मृत्यूच्या दरीतून जात असताना मी तुझ्या संगती राहील, तुझ्या आकडी आणि काठी मी राहील. मी तुला शांत पाण्याजवळ नाही, मी तुला सफलते हिरवळीमध्ये मी तुला ठेवेन. उत्तम गोष्टींचा पुरवठा मी तुला करून दे. त्या आजाराला, त्या निराशेला धमकवा आणि म्हणा की परमेश्वर माझ्या संगती आहे, मी घाबरणार नाही, कारण माझा देव माझ्या संगती आहे. आपण आपले डोळे बंद करूया आणि त्या परमेश्वराकडे येऊया आणि त्या परमेश्वराला हाक मारून म्हणूया की तू माझा देव माझ्या संगती आहे. मी घाबरणार नाही, भिणार नाही, कारण तू माझं सामर्थ्य आहे, तू माझं वैभव आहेस, तू माझं सर्वस्व आहे. माझ्या प्रियांनो, देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, घाबरू नकोस, भिवू नकोस, घाबरू नकोस, भिवू नकोस. सफर है मेरा मसीहा, मुझको ना कोई डर, मुझको ना कोई डर. हम सफर है मेरा मसीहा, मुझको ना कोई डर, मुझको ना कोई डर. हम सफर है मेरा मसीहा, मुझको ना कोई डर, मुझको ना कोई डर. चाहे पहाड़ी ऊंची हो, चाहे दरिया गहरा हो, चाहे पहाड़ी ऊंची हो, चाहे दरिया गहरा हो, चाहे अंधेरी वादियाँ हो, फिर भी मसीह की आस है. हम सफर है मेरा मसीहा, मुझको ना कोई डर, मुझको ना कोई डर. हम सफर है मेरा मसीहा, मुझको ना कोई डर, मुझको ना कोई डर. हालेलुया, 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 हालेलुया.
तुझा धन्यवाद 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 करतो. आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र परमेश्वर, आम्हाला वचन दिल्याप्रमाणे तू आमच्याशी बोललेला आहे, आमची भेट घेतलेली आहे. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझा धन्यवाद आणि धन्यवाद करतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज आम्ही तुझ्या रक्ताळलेल्या हातामध्ये देत आहोत. येशूच्या नावात आशीर्वादित कर. सर्व भयापासून तू त्यांचं रक्षण कर. येशूच्या नावात तुझ्या भयातच बाबा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू झालं. येशूच्या नावामध्ये तुझ्या भयाचं सामर्थ्य त्यांना दाखव. तू त्यांना कसा खंबीर करतो याचा अनुभव प्रत्येकाला, त्यांच्या रोगात, त्यांच्या आजारात, त्यांच्या दुःखात, त्यांच्या निराशेत, त्यांच्या पडलेल्या स्थितीत तू उचलून घेणारा देव तू त्यांच्या संगती होता आहेस आणि असणार आहे. त्याचा अनुभव ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येशूच्या नावात प्राप्त करू आणि येशूच्या नावात तो भयाचा सैतानी आत्मा आम्ही बाइंड करतो. फक्त परमेश्वरा तुझं भय ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रीप करून राहू दे असं त्याने कृपया येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या भयाची जाणीव होऊ दे, तुझ्या सामर्थ्याची, तुझ्या प्रीतीची येशूच्या नावात प्रत्येकाला जाणीव होऊ दे असं त्यांना कृपया कर. आणि तू करत आहेस त्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्याच गोड गौरवी नासुरी येशूच्या नावात मागतो म्हणून तर आमेन.